आपल्या कुलदेवीकडे दुर्लक्ष केल्यावर काय होते तेच मी तुम्हाला ते बघूया. तर घरात सगळं असूनही मन शांत नसतं, काम करताना अडथळे येतात आणि मग प्रश्न पडतो नेमकं चुकतंय कुठं. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक घरामध्ये नकळत घडते. आपल्या कुलदेवी म्हणजे फक्त देवाऱ्यातली मूर्ती नाही, ती आपल्या घराची रक्षक शक्ती आहे. पण जेव्हा आपण नकळत तिच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा काही संकेत दिसायला लागतात. पहिला परिणाम घरात सतत अस्वस्थता, चिडचिड, कारण नसलेली भांडणं. दुसरा परिणाम म्हणजे कामात अडथळे, पैसा येऊन थांबत नाही, मेहनत असूनही फळ मिळत नाही. तिसरा परिणाम आजारपण, थकवा, मनावर दडपण, कुठेही समाधान वाटत नाही. चौथा परिणाम श्रद्धा हळूहळू कमी होते, देवाचं नाव घेणंही राहून जातं. हे सगळं भीती दाखवण्यासाठी नाही सांगत आहे, तर लक्षात यावं म्हणून सांगत. याचा अर्थ असं नाही की कुलदेवी लगेच रागवते. आई कशी आपल्या मुलाकडून फक्त आठवण आणि प्रेम अपेक्षित ठेवते, तशीच कुलदेवी हसते. जर तुम्हाला असं वाटत असेल की कुलदेवीकडे दुर्लक्ष झालंय तर घाबरू नका. आठवड्यातून एक दिवस फक्त मनापासून नाव घ्या. छोटासा दिवा लावा, मनातल्या आठवणी सांगा, शक्य असेल तर ओटी भरा, नसल्यास फक्त नमस्कार करा. श्रद्धा मोठी नसते, ती खरी असले की पुरेशी असते. हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात काही गोष्टी जाणवल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कुलदेवीची सेवा कशी करावी जेणेकरून आपल्या कुलदेवीचं रक्षण नेहमी राहील. तर हा व्हिडिओ कोणाला उपयोगी वाटेल असं वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.